रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। रश्मी शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झालेल्या आहेत। फोन रेकॉर्डिंग प्रकरणी रश्मी शुक्ला मागची काही वर्ष वादात अडकलेल्या होत्या, मात्र आता रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी विराजमान होणार आहेत, कारण त्यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तेव्हा राज्यातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड फोन टॅपिंग प्रकरणामध्ये रश्मी शुक्ला या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या होत्या। उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांच्यावरती काही कारवाई देखील करण्यात आलेली होती, मात्र देवेंद्र फडणवीस शिंदे सरकार आल्यानंतर महिनोन-महिने त्यांना बढती मिळत असल्याचं चित्र बघायला मिळतं आणि आता तर रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झालेल्या आहेत। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या अशा रश्मी शुक्ला समजल्या जातात। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गणेश, रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळतेय, काय अधिक तपशील याबद्दल? नक्कीच पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची पदाची नियुक्ती आहे ती सरकारच्या वतीने करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून रश्मी शुक्ला यांचं नाव पोलीस महासंचालक पदावर होतं, मात्र यांची नियुक्ती आहे ती करण्यात आली नव्हती। या अगोदर ज्या वेळेस रजनी शेठ यांचा कारभार संपला आणि त्यानंतर सेवानिवृत्ती झाल्यानंतर जे विद्यमान पोलीस आयुक्त होते विवेक फणसळकर यांना हा खरं तर चार्ज आहे तो अतिरिक्त देण्यात आला होता, मात्र आता रश्मी शुक्ला यांना ची नियुक्ती करण्यात आली होती। गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस रश्मी शुक्ला यांच्यावर फोन ट्रॅपिंगचे देखील आरोप झाले होते आणि त्यानंतर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करू नका अशी देखील एक चर्चा होती, ती देखील पाहायला मिळत होती। मात्र अखेर रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे आणि महिला म्हणून या पहिल्याच पोलीस महासंचालक म्हणून ह्या नियुक्ती झालेल्या पाहायला मिळत आहेत। निश्चित गणेश, त्यासोबतच रश्मी शुक्ला यांच्यासोबत अनेक वादांची नावं जोडली गेलेली आहेत, त्या पार्श्वभूमीबद्दल काय सांगाल? नक्कीच ज्या पद्धतीने रश्मी शुक्ला यांचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस रश्मी शुक्ला यांच्यावर फोन ट्रॅपिंग प्रकरणामध्ये पुणे आणि मुंबई अशा दोन ठिकाणी खरं तर हे गुन्हे आहेत ते दाखल करण्यात आले होते आणि फोन ट्रॅपिंग प्रकरणामध्ये अशा पद्धतीचे फोन ट्रॅपिंग होऊ शकत नाही अशी वारंवार टीका आहे ती विरोधकांकडून केली जात होते। मात्र त्याच्यानंतरून ज्यावेळेस ह्या सगळ्या फोन ट्रॅपिंगमध्ये सरकारच्या वतीने रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट आहे ती देण्यात आली आणि या क्लीन चिट नंतरून आता रश्मी शुक्ला यांना ही पोलीस महासंचालक पदावरची ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की आगामी काळातल्या ह्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। निश्चित गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। रश्मी शुक्ला या नव्या पोलीस महासंचालक असणार आहेत, त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे।